नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। चोहट्टा बाजार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितने मारली बाजी। वंचितचे योगेश वडाळ 1394 मतांनी विजयी। वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन प्लांट 2 वर्षांपासून बंद। ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निकामी होण्याचा धोका। अकोला शहरातील अंडरपास बनला स्विमिंग पूल। ऐन हिवाळ्यात अंडरपासमध्ये पाणीच पाणी। बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीत येण्याची विनंती। माजी मंत्री वसंतराव पुरके यांचे आवाहन। हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला। लाखपुरी येथील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांवर फिरवला रोटावेटर। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या चोहट्टा बाजार सर्कलच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला असून वंचित बहुजन आघाडीचे योगेश पंजाबराव वडाळ आज लागलेल्या निकालात 1394 मतांनी विजयी झाले आहेत। यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेतली। जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनामुळे चोहट्टा बाजार जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक घेण्यात आली। यावेळी वंचित आघाडीचे योगेश वडाळ, भाजपचे गजानन नळे, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाळ म्हैसने, काँग्रेसचे रवी अरबट व प्रहारचे जीवन खवले यांच्यात लढत झाली। अकोला जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे सर्कल म्हणून चोहट्टा बाजारची ओळख असल्याने राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। त्यामुळे निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। निकालात वंचितचे योगेश वडाळ यांना 3781, भाजपाचे गजानन नळे यांना 2387, प्रहारचे जीवन खवले यांना 1765, शिवसेनेचे गोपाळ म्हैसने 1160 तर काँग्रेसचे रवींद्र अरबट यांना 765 मते मिळाली। 1394 मतांनी योगेश वडाळ यांनी या निवडणुकीत विजय मिळवला। यापूर्वीही या सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात होते। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, तालुकाध्यक्ष चरण इंगळे, सचिन ओइंबे, माजी मनपा गटनेते गजानन गवई, संजय कीर्तक, माजी उपसरपंच गुडदी निखिल गावंडे, संजय बुध, राजू भाऊ एके, मुस्ताक शहा, गणेश घोडके, नंदकिशोर राणे, राजकुमार दामोदर, पवन बुटे, सिद्धार्थ पळसपगार यांच्या नियोजनाखाली व मार्गदर्शनात मोठा विजय खेचून आणण्यात आला। जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत चोहट्टा बाजारमधील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबरावजी वडाळ यांचं दुःखद निधन झालं आणि या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली। या पोटनिवडणुकीत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलाला म्हणजे योगेश पंजाबराव वडाळांना उमेदवारी दिली। त्या पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघातील सर्व जनतेने, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा विजय खेचून आणला। त्याबद्दल सर्व पदाधिकारी, मतदार बंधूंचे मी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। कोरोना काळात अकोल्यात लावण्यात आलेले PSA तंत्रज्ञानावरील दोन्ही ऑक्सिजन प्लांट मागील 2 वर्षांपासून बंद असल्याने ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। कोरोना संकट ओसरल्यानंतर मॉक ड्रिल करून या प्लांटची उपयोगिता कायम ठेवता आली असती, मात्र असा प्रयत्न झाला नाही। PM केअर्स फंडातून अकोला वैद्यकीय महाविद्यालयात आलेले शेकडो व्हेंटिलेटर निकामी झाले आहेत। त्यामुळे ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर, हातमोजे आणि उपचारासाठी खरेदी केलेल्या औषधी व साधनसामग्रीचे ऑडिट होणे गरजेचे आहे। कोरोना काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी देशभरासह अकोला शहरात देखील ऑक्सिजन प्लांट लावण्यात आले। मात्र काही महिन्यातच कोरोनाचा उद्रेक ओसरला आणि दोन्ही ऑक्सिजन प्लांटची गरज संपली। पण PSA तंत्रज्ञानावर आधारित या प्लांट्सचे आयुष्य 10 वर्षांचे आहे। त्यांचा वापर झाला नाही तर ते लवकरच भंगार होतील। हे माहिती असतानाही ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता कायम राखण्याचा प्रयत्न केला नाही। विशेष म्हणजे एकदाही मॉक ड्रिलसाठी हे प्लांट सुरू केले नाहीत। त्यामुळे हे प्लांट सुरू ठेवावे व उत्पादन करत राहावे लागेल, तरच ते चांगले राहू शकतील, असे तज्ञांचे मत आहे।
अकोला शहरात पहिल्यांदाच उड्डाण पूल तयार करण्यात आला। यावेळी प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान अंडरपास तयार करण्यात आला खरा, मात्र त्याचा उपयोग अंडरपासपेक्षा स्विमिंग पूल म्हणून जास्त होताना दिसत आहे। अंडरपासमधील पाणी जाण्यासाठी पुरेशा उपाययोजना नसल्यामुळे ऐन हिवाळ्यात अंडरपास स्विमिंग पूल बनला आहे। अकोला शहरातील एकमेव महत्त्वाचा अंडरपास प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला, मात्र त्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाली आहेत। त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे। त्यात ऐन हिवाळ्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात असून असे न झाल्यास या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। भारतीय जनता पार्टीने नेहमीच सत्तेचा दुरुपयोग केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही। केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांचा वापर भाजपाकडून होत आहे। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असून इंडिया आघाडीत बाळासाहेब आंबेडकरांनी यावे अशी विनंती करणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी केले। काँग्रेस स्थापनेला 138 वर्ष पूर्ण होत असून काँग्रेसचे महाअधिवेशन 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे। या अधिवेशनाला अकोला जिल्ह्यातील 10,000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत वसंत पुरके यांनी दिली। भाजपा विरुद्ध लढण्यासाठी इंडिया आघाडी मजबूत होणे गरजेचे आहे। याबाबत विविध विषयांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे। काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी व्यक्त केले। ते स्वराज्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। हरभरा पिकावर मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवून 4 एकरातील हरभरा पीक नष्ट केले। खरीपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी पिकावर होती। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील शेतकऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या हरभरा पिकावर ट्रॅक्टर चालवला। लाखपुरी येथील शेतकरी अनिल गोरे व शरद गोरे यांनी 4 एकरात हरभरा पिकाची पेरणी केली होती, मात्र अवकाळी पावसामुळे हरभरा पीक फसले। उरलेल्या हरभरा पिकावर मर नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उरलेले हरभरा पीक सुकण्याच्या मार्गावर आले आहे। अखेर शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर फिरवून हरभरा पीक नष्ट केले। अवकाळी पाऊस वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। चना पेरला होता, मागच्या अवकाळी पावसामुळे तो पूर्ण जळाला। त्याच्यानंतर मी ट्रॅक्टर भरला त्याच्यात। शासनाने आम्हाला मदत करावी। आम्ही कर्ज काढून चना पेरला, आता दुमारनी काय पेराव, अजून कर्ज काढावं लागते। शासनाने आम्हाला मदत जाहीर करावी। लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकात सिग्नल व्यवस्था केली, परंतु शहरातील रतनलाल प्लॉट चौकातील सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। रतनलाल प्लॉट चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। चौकात वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताची शक्यता बळावली आहे। त्यामुळे सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। लाखो रुपये खर्चून सिग्नल व्यवस्था लावण्यात आली, मात्र त्याचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण वाढला असून भरधाव वेगाने धावणाऱ्या मोटरसायकल 4 चाकी गाड्यांवर अंकुश ठेवणे कठीण झाले आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर आहे। अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घरफोडीमधील आरोपी शेख जुनेद शेख निजामला अकोटफैल परिसरातून अटक केली असून आरोपीकडून 68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिटी कोतवाली येथे 16 मे रोजी अंकुर सारडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता।
गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी शेख जुनेद शेख निजाम अकोटफैल यांच्या घरी जाऊन पंचासमक्ष घरझडती घेतली असता आरोपीच्या घरात चोरी केलेला मुद्देमाल मिळून आल्याने माल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे। कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी महेंद्र बहादूरकर, अश्विन शिरसाट, शेख ख्वाजा, निलेश बुंदे, किशोर येऊल, शैलेश घुगे यांनी पार पाडले। अकोला नवीन बस स्थानक परिसरात सध्या प्रतीक्षालयाचे सुशोभीकरण सुरू असून रंगकाम करीत असताना उरलेले रंगाचे डबे पेंटर प्रतीक्षालयात अर्धवट फेकून देत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून याबाबत नागरिकांनी आगार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत। अकोला शहरातील नवीन बस स्थानकाच्या प्रवासी प्रतीक्षालयाच्या सुशोभीकरणाचे काम कोरोना कालावधीनंतर करण्यात येत असून यामध्ये प्रामुख्याने प्रतीक्षालयाच्या आतील खांबांवर नैसर्गिक व धार्मिक सांस्कृतिक चित्रे लावण्यात येत असून दुसरीकडे बस स्थानकाच्या बाहेरील भिंतीवर पेंटिंगचे काम सुरू आहे। हे पेंटिंगचे काम सेवाभावी संस्थेकडून केले जात आहे। मात्र पेंटिंग काम करणारे पेंटर उरलेले रंग बस स्थानक आवारातील वेटिंग रूमच्या आत रंगाचे डबे टाकले जात असल्याने वेटिंग रूममध्ये सर्व कचरा दिसत असून या रासायनिक रंगाच्या दुर्गंधीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत। यामुळे आगार प्रशासनाने रंगीत कचरा बाहेर फेकण्याऐवजी बाहेरील डस्टबिनमध्ये टाकण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पे मध्ये मोठी तफावत तसेच विविध मागण्यांना घेऊन अकोला येथील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास 28 डिसेंबर पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला। उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री यांनी मान्यता दिल्यानंतर आतापर्यंत शासन निर्णय काढण्यात आला नाही। याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून मागणी केलेला ग्रेड पे मंजूर झालेला नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केल्या जात आहे। त्यामुळे तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। याबाबत शासन स्तरावरून कोणतीही कारवाई न झाल्यास 28 डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये संघटनेचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत असा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीने आज अकोला जिल्हा शाखेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। नायब तहसीलदार हा आपल्या महसूल विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी असून शासनाचा महत्त्वाचा अधिकारी असून त्यांच्या ग्रेड पेमध्ये एवढा कमालीचा फरक असल्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत। आपल्या जी वेतन सुधारणा समिती होती त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या आणि मुख्यमंत्री महोदय व वित्तमंत्री महोदय यांनी सुद्धा मान्यता दिल्या असून सुद्धा त्यानंतर सुद्धा वेतनवाढीचा DR निघत असल्यामुळे संघटनेने पुढे जे आंदोलन सुरू केलेले आहे याचा पहिला टप्पा म्हणून 5/12/23 रोजी आपण विभागीय स्तरावर धरणे आंदोलन केलं होतं व आज 18/12 रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर धरणे आंदोलन करत आहोत व शासनाला याद्वारे विनंती करत आहोत की जो नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे सुधारित करण्याबाबत आश्वासित केलेले आहे त्याचा GR लवकर निर्गमित करावा। याचा पुढचा टप्पा म्हणून 28/12/2023 रोजीपासून सर्व सदस्यांना नाईलाजास्तव बेमुदत कामबंद आंदोलनावर जावं लागेल। याकरिता आम्ही सगळेजण नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे लवकर वाढविण्यात यावा याकरिता आम्ही आज एक दिवस धरणे आंदोलन करत आहोत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। चोहट्टा बाजार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितने मारली बाजी, वंचितचे योगेश वडाळ 1394 मतांनी विजयी। वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन प्लांट 2 वर्षांपासून बंद, ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निकामी होण्याचा धोका। अकोला शहरातील अंडरपास बनला स्विमिंग पूल, ऐन हिवाळ्यात अंडरपासमध्ये पाणीच पाणी। बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीत येण्याची विनंती, माजी मंत्री वसंतराव पुरके यांचे आवाहन। हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, लाखपुरी येथील शेतकऱ्याने हरभरा पिकांवर फिरवला रोटावेटर।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।